दरम्यान अमेरिकन वृत्तपत्राने एक मोठा दावा केलेला आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणलेला आहे। तर अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने तज्ञ यांनी हा दावा केलेला आहे की पहलगाम दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो। या वृत्तपत्राचा असा दावा बघायला मिळतोय की भारत पाकिस्तानवरती प्रत्युत्तर हल्ल्यासाठी मैदान तयार करतोय आणि अमेरिकन वृत्तपत्राचा हा दावा आहे। लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणलेला असा दावा या वृत्तपत्राने केला आहे। तर लष्कर प्रमुख मुनीर यांनी हल्ला घडवल्याचं या वृत्तपत्राचं म्हणणं आहे। या दाव्यामुळे मात्र एकच खळबळ उडालेली आहे। अमेरिकन वृत्तपत्राने मोठा दावा केलेला आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला जो तणाव आहे तो चांगलाच वाढलेला आहे। दोन्ही देशांकडून सध्या एकमेकांच्या विरोधातल्या कारवायांना सुरुवात झाली आहे। भारताने आपल्या सीमा या सज्ज केल्यात तर दुसरीकडे अंतर्गत चौकशीचा वेग सुद्धा वाढलेला आहे। सध्या देशाच्या सीमेवरती नेमक्या हालचाली कशा सुरू आहेत याचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, बघूया। पहलगामच्या हल्ल्याला भारतानं उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर सीमेवरच्या हालचाली वाढल्यात। LOC वरती BSFनं अलर्ट मोड ऑन केलाय तर पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवरती करडी नजर ठेवली जाते। नेटवर्क 18ची टीम सीमेवरच्या दुर्गम भागात पोहोचली, जिथे पाकिस्तानचा प्रत्येक डाव उधळण्यासाठी भारतीय सैन्य ॲक्शन मोडमध्ये दिसतंय। भारताची लष्करी सुसज्जता पाहून घाबरलेल्या पाकिस्तानची या भागातली हालचाल एकदमच शांत झाली आहे। घने जंगलों का फायदा उठाकर पाकिस्तान लगातार कुछ न कुछ घुसपैठ या खुराफात करने की कोशिश करता है, लेकिन जो जवान हैं वो इस तरीके से नज़र बनाए हुए हैं अपने कॉम्बिंग एरिया डोमिनेशन एक्सरसाइज से। और ये एक बहुत महत्वपूर्ण गतिविधि है भारत सरकार की ओर से, भारत की सेना की ओर से। और जाहिर सी बात है कि जब ऐसी बातें आएंगी तो पाकिस्तान की ओर से जो खलबली है वो मचनी स्वाभाविक है। सध्या लाईन ऑफ कंट्रोलवर भारतानं पेट्रोलिंग वाढवलेलं आहे। कुरापतखोर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी इथल्या प्रत्येक सैनिकाचं रक्त खवळतंय। डोळ्यात तेल घालून इथला हरेक जवान सध्या भारत भूमीच्या रक्षणासाठी कड़ा पहारा देतोय। ये जो फेंसिंग है जो बॉर्डर पे ये बनाई गई है, इस फेंसिंग को यह जो आतंकी हैं या पाकिस्तान की ओर से इस फेंसिंग को भी डिस्टर्ब करने की, काटने की कोशिश की जाती है। लेकिन ये गश्त ये सुनिश्चित करती हैं कि पाकिस्तान की कोई भी कोशिश नाकाम हो जाए। दरअसल हकीकत यह है कि जैसे ही पहलगाम हमला हुआ पाकिस्तान बुरी तरीके से घबराया हुआ है। फिलहाल सीमा पार उसकी यह गतिविधि अभी उतनी नहीं देखी जा सकती है जितना 22 अप्रैल से पहले, लेकिन उसकी कोशिशें लगातार जारी है। फक्त LOC वरच नाही तर सीमा भागातल्या गावांमध्येही हालचाली वाढल्याचं चित्र आहे। कि जरा माहौल खराब होया दो मुल्कां विच ਇਹਦੇ वास्ते ਤੁਹਾਨੂੰ सूचित ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। पंजाबच्या गुरुदासपूर आणि तरनतारनच्या सीमा भागातल्या शेतकऱ्यांना पिकांची कापणी लवकरात लवकर आटोपण्याचे आदेश गुरुद्वारामधनं दिले जात असल्याचं कळतंय। पण अशा सूचना म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं अमृतसरचे जिल्हाधिकारी साक्षी सहानी यांनी सांगितलं। नगर निवासियों अगे बेनती की जाती है कि जरा माहौल खराब होया दो मुल्कां विच ਇਹਦੇ ਵਾਸਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸੂਚਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਿਹੜੇ ਤਾਰੋ ਪਾਰ ਜ਼ਮੀਨ ਦੀ ਫਸਲ ਵਿੱਚ ਹੈਗੀ ਆ ਉਹ ਛੇਤੀ ਤੋਂ ਜਲਦੀ ਕੱਟੀ ਜਾਵੇ। ਦੂਸਰੀ ਬੇਨਤੀ ਇਹ ਹੈ ਕਿ ਬੜੇ ਚਕੰਨੇ ਹੋ ਕੇ ਰਹਿਣਾ, ਜੇ ਕੋਈ ਹਰਕਤ ਮਾੜੀ ਲੱਗਦੀ ਆ ਥਾਣੇ ਰਿਪੋਰਟ ਦੇਣੀ ਆ, BSF ਨੂੰ ਦੱਸਣਾ ਹੈ। जैसलमेरच्या सीमेवरही भारतीय सैन्य दलाच्या हालचाली वाढल्यात। सध्या पाकिस्तान भारताची जासूसी करण्यासाठी चायनीज ड्रोनचा वापर करतोय, पण आता पाकिस्तानच्या चीनी ड्रोनला भारतीय सीमा ओलांडणं महामुश्किल आहे, कारण 24 तास खडा पहारा देणारे भारताचे जवान पाकिस्तानचे ड्रोन दिसता क्षणी टिपण्यासाठी सज्ज आहेत। आप देखिए कि इस भीषण गर्मी के अंदर रेत का समंदर है, तपते हुए रेगिस्तान में बॉर्डर पर आप देखिए ये BSF की चौकी है, यहाँ पर पोस्ट है और ये वॉच टावर है जिस पे हम चढ़ रहे हैं। अब आप देखिए कि सामने की तरफ आप तस्वीरें देखिए कि
यहाँ पर राइफल लिए हुए इसी यहाँ पर इस वॉच टावर से सामने की तरफ ये फेंसिंग है, पाकिस्तान है, सामने पाकिस्तान नज़र आ रहा है। यहाँ से निगाहें सीधे पाकिस्तान की तरफ है, यानी कि कोई भी हिमाकत करे, कोई भी हरकत करे तो उसका माकूल जवाब कैसे दिया जाए ये बताने की ज़रूरत नहीं है। पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या सीमा सज्ज करण्यासोबतच भारतानं चौकशीचा वेगही वाढवलाय। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर NIA पहलगाम आणि अनंतनागच्या डोंगराळ भागात असलेल्या गुर्जर बकरवाल जमातीच्या लोकांची चौकशी करणार आहे। NIAच्या सूत्रांनुसार या समुदायात कट्टरतावादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न ISI कडनं केला जातोय, त्यासाठी धर्माचा वापरही होतोय। या परिसरात ISIनं बकरवाल समाजाला मशिदींसाठी फंडिंग केल्याचंही बोललं जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार बारामुला, हंदवाडा, कुपवाडा, बांदीपोरा, त्राल आणि पुलवामा या 6 जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात गुर्जर बकरवाल समाजाचं वास्तव्य असलेल्या परिसरात मशिदींची संख्या 60% वाढली आहे। आता पहलगामच्या हल्ल्यानंतर देशाला न्याय हवाय, पाकिस्तानवरती कारवाईची मागणी सुद्धा जोर धरते आणि याच अनुषंगानं आता सरकारचं पुढचं पाऊल काय असेल याचीही उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी तर कुटुंबियांना 50 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू। उद्या पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होण्याची शक्यता। CCS मीटिंगनंतर CCEA चीही बैठक होणार। जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवरती आक्षेपार्ह पोस्ट। तर कांग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपाकडून जोरदार पलटवार। झेंडावंदन म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही, तर मी अजून तलवार मॅन केली नाही। सब्र का फल मीठा होता है। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरून भरत गोगावलेंचं सूचक विधान। झेंडावंदनाच्या मुद्द्यावर बोलण्यास आदिती तटकरेंचा नकार। पत्रकारांच्या प्रश्नाला चुकवत तटकरेंचा काढता पाय। तुळजाभवानी मंदिरात VIP पास घोटाळ्याचा आरोप। मोफत दर्शन पासची 4 ते 5 हजारांना विक्री होत असल्याचा पुजारी आणि आमदार कैलास पाटलांचा आरोप। मुंबईतील वांद्र्यात शोरूममध्ये भीषण आग। अग्निशमक दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल। आगीत शोरूमचं मोठं नुकसान। नाशिकच्या वणीगडावर भाविकांच्या वाहनाला अपघात। सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाताना वाहन उलटून झालेल्या अपघातात अनेक भाविक जखमी। ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। अंबरनाथ म्हणून बातमी आहे। अंबरनाथच्या ठाकूरपाडा उंबरवाडी या गावामध्ये गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पालिका हद्दीत मोडणाऱ्या गावांमध्ये पाणी योजना नाहीये, त्यामुळे 12 महिने विहिरीच्या पाण्यावरती या गावकऱ्यांना अवलंबून राहावं लागतंय। दरम्यान यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे गावातील विहिरींनी आता तळ गाठलाय। शिवाय पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे तळगाठलेल्या विहिरीतून प्लास्टिकच्या भांड्याच्या सहाय्याने पाणी गाळून पिण्याची वेळ गावकऱ्यांवरती आली आहे। गेल्या 5 ते 6 पिढ्यांपासून या गावाच्या पाण्याच्या बाबतीत काही सुधारणा झालेली नाही असा आरोप सुद्धा गावकरी करतात। पूर्वीपासून मी आज बघत आलो, पण 4-5 पिढ्या बघत आलो। मी ओळखतो, माझे आई वडील, माझे बाप यांना ओळखतात। पूर्वीपासून आमदार खासदार इथे येतात, काही गोष्टी आश्वासन देतात त्यांना, आम्ही देऊ इलेक्शन पुरता कामापुरती करून घेतात, नंतर यांच्या काहीच नाही। पाण्याचा प्रश्न आहे आणि बेदोक काही गोष्टीचा प्रश्न आहे। शालाचा नाही आहे, रेशनिंगचा नाही आहे, बेदोक जाती दाखल्यांचा नाही आहे, खास करून लाईटीचा पण नाही।